या पंत या या बसा. बसतो. पण पंत, आज भोजनाचा आग्रह मात्र करू नका. पण तुमच्या आवडीचा भेद केला. आवडीचा बेत? खीर. अरे वा 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 वा. मग आग्रह करण्याची गरजच नाही. आम्ही भरपूर खाऊ, तेही न मागता न लाजता. अहो पण आज खीर का म्हणून? म्हणजे घोडाधोडाचा बेत नाही समजला? समजून जा. हो, काही सांगाल का नाही? बरेच दिवस तोंडाला चव नव्हती, पण महाराजांच्या निर्णयाने ती आली. शंभूराजांना दक्षिण मोहिमेतनं डावललं म्हणून आनंद झाला आणि म्हणून कावेरीला खीर करायला सांगितली. काय? तू बिथरून जाऊ नकोस. वाढ, भूक लागली आम्हाला. युवराजांना डावललं, त्यांना दुःख झालं म्हणून माझ्या घरात गोड शिजलं? तसं नाही होऊ देणार मी. पण का? तुला का पुळका एवढा? वाढ, आम्हाला गोड घास खाऊ दे. त्या खिरीतला एक घासही मी तुम्हाला देणार नाही. वाढ म्हणतोय ना. कावेरी, युवराजांना दुःख झालं आणि तुम्ही मला घरात गोडधोड करायला लावलं. मग का असे वागताय? कुठल्या जन्मीचं वैर घेऊन या पवित्र रायगडावरती वावरताय? मुकाट्यानं वाढ. वाढ म्हणतोय ना. वाढणार नाही. जास्त शहाणपणा चालणार नाही. मला तमाशा नकोय. वाढती खीर. मी वाढणार नाही म्हणजे नाही. ही खीर मी तुमच्या मुखी लागू देणार नाही. बरं झालं आबासाहेब वेळेत आले. योद्ध्याने हात जपायचा असतो याचंही भान ठेवलं नाही तुम्ही. हात बांधलेत जाणार असतील तर जपायचे कशाला? युवराज आहो तुम्ही. कशाला सांत्वनाची फुंकर घालता आहात? तूप लावताय थोडं खूप झालं. त्यांना हातावरची जखम भरून येईल पण मनाची नाही. युवराज, आपण गैरमेळ करून घेऊ नये. तुम्हाला काय वाटतं येसू? का अट्टहास चालला होता आमचा जाण्याचा? आम्हाला आबासाहेबांची काळजी वाटते म्हणून. आत्ता आत्ता त्यांची तब्येत केवढी खालावली होती. अजिंक्य ताऱ्यावरच्या विषबाधेचा अजूनही त्रास जाणवतोय त्यांना. पण हे सगळं विसरून दक्षिण मोहिमेत धावपळ करत राहणार आबासाहेब. आणि हे आम्हाला नको होतं म्हणून जायचं होतं आम्हाला. मला वाटत होतं आबासाहेब पालखीत बसतील, त्यांची दगदग होणार नाही, त्यांना आराम मिळावा म्हणून आम्ही जात होतो. तर आमच्याच हातून तलवार काढून घेतली आबासाहेबांनी. नसेल तलवार, पण लेखणी आहे आपल्या हातात. हो, तलवारीनेच पराक्रम गाजवता येतो असं नाही. लेखणीने सुद्धा पराक्रम गाजवता येतो. आजवर कितीतरी उदाहरणं आहेत आपल्या समोर. युवराज, तुम्ही लिहिलेला बुधभूषणच बघा ना. आज प्रत्येकाच्या तोंडात त्याच्यातला श्लोक आहे आणि दाखले देताना सुद्धा लोक त्याचाच उपयोग करतात ना. युवराजनी का आमची समजूत काढता आहात? आमच्या आशा आकांक्षांचा कडेलोट झालेला दिसत नाही तुम्हाला? रायगडाचे उंच दणकट गगनाला गवसणी घालणारे मनोरे आहेत ना, तसे मनसुबे रचले होते आम्ही. ढासळले, पार ढासळले.
ना मनसुबे ढासळले ना तलवार हातातून काढून घेतली. युवराज अहो, तुमचं भाऊक मन बोलतंय हे. तुम्ही एकच करा, धैर्याचा धबधबा हातातून निसटून देऊ नका. अहो, मोहिमेची एक संधी नाकारली असली तरी रायगड सांभाळण्याची संधी तुम्हाला आपणहून मिळाली. जे हाती आहे त्यातून गुणवत्ता सिद्ध करावी, एवढंच आमचं म्हणणं आहे. अजून काय गुणवत्ता सिद्ध करायची होती लेकराने? करायचं होतं ते सगळं केलं आणि आता हे पदरात पडले. ठेव. बुंदीचे अंगारखे भरले? जी जरतारी रेशमाचे? ही राणी सर. राणूबाई, ही संदूक शंभूराजांची नाव? जी मातोश्री. दादासाहेबांचं साहित्य भरलेलं. त्यांना आवडतात म्हणून तूप लोणच्याच्या भरण्या भरल्या. उघडा जरा. जना, 2 बरण्या काढ. राहू द्या, नका काढू. शंभूराजे, त्या बरण्यात तुमच्यासाठी ठेवले. मातोश्री, आमच्यासाठी बनवलेल्या लोणच्याची फोड जेव्हा आबासाहेबांच्या थाळ्यात वाढली जाईल तेव्हा त्यांच्या जेवणाची चव वाढेल. आणि लोणच्यामुळे आमची याद आली तर आबासाहेबांचा विरंगुळा होईल. जेवणाकडे दुर्लक्ष होणार नाही, नाही का? आम्ही त्यांच्यासाठी वेगळं बनवू. उलट आमच्यासाठी वेगळं बनवा. आम्ही आता गडावरच राहणार आहोत आणि तुमच्या हातचं बनवलेलं जेवणार आहोत. मग चवीचा प्रश्नच राहत नाही. आणि तसंही काही हवं असेल तर हक्कानं तुमच्याकडून बनवून घेऊ आम्ही. म्हणजे जे झालंय ते तुम्ही मान्य केलंय तर? करायलाच हवं. आबासाहेब देवासमान आहेत आम्हाला. त्यांच्या शब्दापलीकडे दुसरं काहीच नाही. आणि राणू अक्का, सगळ्या गोष्टी नीट तपासून घ्या. दक्षिणेत आबासाहेबांना काही कमी जास्त हवं असेल तर पाहायला आम्ही नाही आहोत. शंभूराजे, अहो कोणत्या मातीपासून बनलाय तुम्ही? मातोश्री, माती माहित नाही, माता माहित आहे. मातोश्री, नका काळजी करू. नका एवढं मनाला लावून घेऊ. आम्ही सुद्धा कोसळणार होतो हे समजल्यावर तेवढ्यात भान आलं. धैर्याचा धबधबा आमच्या हातात आहे. येतो. दादासाहेब, दादासाहेब ऐका. दादासाहेब थांबा. अक्कासाहेब, का नमतं घेता? का त्याग करता? त्याग नाहीतर? त्याग नाही तर काय? प्रत्येक वेळी समजूतदारपणा, प्रत्येक वेळी कमीपणा. का तुम्ही एकट्याने का सोसायचे सगळे? अक्कासाहेब, नाही हो. नाही कसं? आम्ही आल्यापासून पाहतो. वाटणीच्या वेळी तसंच वागलात. ते गरजेचं होतं. आबासाहेबांचा विचार महत्वाचा. मान्य, गरजेचं होतं. पण आता एवढी तयारी केली, दिवस रात्र मेहनत केली. दक्षिण तुमच्या पराक्रमाच्या आगीत होरपळून निघाली असते. पण इथेही तुम्हालाच विस्त हातात धरावा लागला. राणू अक्का, हो. करा, विस्त हातात धरण्याची भलावण करा. का सहन करता? का असे वागता? अक्कासाहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. दादासाहेब, जो करतो ना त्याच्याच मागे सगळ्या गोष्टी लागतात. जो सहन करतो त्यालाच सहन करावं लागतं. जो जबाबदारी घेतो त्याच्याच डोक्यावर जबाबदारीचं ओझं देऊन नामानिराळे होतात सगळे. दूर जाऊन गंमत बघत बसतात. खूपच मनाला लावून घेतलेलं दिसतंय तुम्ही.
आम्हाला फक्त एवढंच कळतं की बाहेरून खैराच्या खोडासारखे टणक असणारे आमचे दादासाहेब घरात मात्र केळीच्या पानासारखे फाटत जातात, वाऱ्याच्या झुळकीनेही. कोणाला आवाजही येत नाही त्याचा. तुम्ही हा अन्याय सहन केलेला आम्हाला अजिबात आवडलेला नाही. अन्याय छे साहेब, ही संधी आहे. संधी? रायगड सांभाळण्याची संधी. रायगड सांभाळण्याची संधी? हो राणू आबासाहेब दक्षिण मोहिमेवर असताना आम्ही हा रायगडाचा साहेब सुभा सांभाळणार, स्वराज्य सांभाळणार. एवढी मोठी संधी दिली आहे आबासाहेबांनी आम्हाला. राणू आबासाहेबांची धोरणं फार पुढची असतात, त्यात भविष्याला तोरण बांधलेलं असतं. बघा ना, आम्ही जर या संधीचं सोनं करू शकलो तर आबासाहेबांना किती कौतुक वाटेल आमचं. येथील शूर आबांचा शूर छावा आहे हा. मला काळजी वाटते. काय काळजी करू, होईल ठीक, सगळं सगळं ठीक होईल. आबासाहेब जेव्हा दक्षिण मोहिमेवरून परत येतील ना, तेव्हा बघा हा रायगड सर्वार्थानं उंच झालेला दिसेल. आजवर खाल्ल्या मिठाला जागतच आलो आहे. सुर्नीस, अहो तुम्ही फार मनाला लावून घेताय. नाही खीर मिळाली म्हणून असे नाराज होऊ नका ना. मी काय म्हणतो पंत, दक्षिण मोहिमेवर जाऊ द्यायला हवं होतं का युवराजांना? तू काहीतरीच काय बोलताय मोरपंत. हे मोहिमेवर जाणार नाही म्हणजे रायगडावर राहणार युवराजच, आणि युवराज रायगडावर राहणार म्हणजे आपल्यासाठी रोजच नजर कैद. हो, माझ्या मनातली भीती बोलून दाखवली. जितके दिवस महाराज गडावर नाहीत तितके दिवस आपण युवराजांच्या ताब्यात असणार. आपण महाराजांना विनंती करू, विनवणी करू, आम्हालाही मोहिमेवर घेऊन चला म्हणून. हो, अशक्य आहे. इथे गडावर आपली गरज आहे. म्हणजे दोन्हीकडून कोंडी आहे. नाही, कोंडी आपली नाही करायची, कोंडी दुसऱ्याची होऊ द्यायची. अहो, महाराजांचा मुत्सद्दीपणा आत्ता वापरायचा नाही तर केव्हा वापरायचा? म्हणजे भाऊसाहेबांचा गनिमी कावा आठवा. एखादी गोष्ट सरळ हाती लागत नसेल तर ती वेगळ्या पद्धतीने आपलीशी करता येते. हो, पण कसं आणि काय होणार? मला तर सगळीकडे अंधारच दिसतोय. नाही हो, अंधार रात्रीचा होतो, कधीतरी सकाळ होणार. मी काय म्हणतो, मी घेतो पुढाकार. मी महाराजांशी बोलतो, तुम्ही फक्त सोबत चला आणि मी जेवढं सांगेन त्याला फक्त मम म्हणा. पण तेव्हा मात्र कच खाऊ नका. नाही, नाही कच खाणार. युवराजांचा जाच होणार नसेल तर नक्कीच आम्ही तुमच्या सोबत येऊ. पहा पंत, ऐन वेळी युवराज निष्ठा जागृत होईल. नको नको ते विचार येतील मनात. शंभूराजांना जर लांब ठेवायचं असेल तर धोरण आखावंच लागेल. तेव्हा मात्र कच खाऊ नका. केव्हा आणि काय करायचं ते मी बघतो. ठीक आहे, पण कधी भेटायचं महाराजांना? कधीही. संधी पाहून डाव टाकायचा. महाराजांची जितक्या लवकर भेट घेता येईल तितक्या लवकर भेट घ्यायची. जमली तर आजच. हो, पण अनाजी पंत, इथेच जर पाय अडखळला तर पुढचं दिव्य कसं पार पाडाल? चला. तोंड घाशी पडलं आज आपलं लेकरू. नाही राणीसाहेब, अहो तुम्ही तरी समजून घ्या आम्हाला. काय समजून घ्यावं? त्यांचं आज हसं तर झालंच ना. नाही, बिलकुल नाही. अहो, पण आज ज्यांना समजलं त्यांना तर हसू आलंच असणार ना. त्यापेक्षा आपण आपला निर्णय मागे घ्यावा. आम्हाला बघवत नाही हो. मगाशी शंभूराजे दालनात आले होते. आम्ही त्यांच्यासाठी संदुकीत भरलेली लोणच्याची बरणी बाजूला ठेवू लागलो तर आम्हाला म्हणाले की असू द्या संदुकीतच. आबांना ती लोणच्याची बरणी बघून आमची आठवण येईल.
फार जिवारी लागलंय हो. आम्ही शंभूराजांना भेटणार आहोत, सगळं सांगणार आहोत. कधी सांगणार? महाराज, तुम्ही त्यांना समोर बसून सगळं का सांगत नाही? आपले शंभूराजे आज्ञाधारक आहेत. तुम्ही सांगितलं असतं तर त्यांनी ऐकलं असतं. हा निर्णय आम्हाला सांगता आला नसता. राणीसाहेब, आम्ही छत्रपती जरी असलो तरी शंभूराजांबरोबर आम्हाला छत्रपतींसारखं नाही वागता येत. पण तरीही आपल्या ह्या निर्णयाचं आम्हाला नवलच वाटतंय. खात्री बाळगावी, हा निर्णय आम्ही पूर्ण विचारांतीच घेतला. राणीसाहेब, एक सांगा, एखादं कुटुंब अख्ख्या घरादाराला कुलूप लावून तीर्थयात्रेसाठी निघालं. सगळी जय्यत तयारी झाली. कधी निघायचं, कधी पोचायचं, कोणत्या मार्गाने जायचं, तिथे पोचल्यावर पूजा कोण करणार, अगदी सगळं. आणि तेव्हा अशी खबर येते, गावात चोरांचा सुळसुळाट झाला. असं कळतं की ज्यांच्या दाराला कुलूप असेल, घरात कोणी नसेल, तिथे डाका दरोडा पडला. अशा वेळी त्यांनी काय करावं? कोणीतरी शहाण्या माणसाने घरी थांबावं. आणि तसा एखादा शहाणा माणूस घरी थांबला नाही तर त्याची आयुष्यभराची कमाई लुटली जाईल. आम्ही देखील तेच करतो. पुतळा राणीसाहेब, आम्हाला सुगावं लागलं आणि म्हणून आपल्यातला एखादा शहाणा माणूस म्हणजेच आपले युवराज यांना आम्ही मागे ठेवतो आहोत, आपल्या घराचे रक्षक म्हणून. घराचं रक्षण करण्यासाठी? तसंच समजा. अरे देवा, मोहिमेतील पराक्रमापेक्षा आपला रायगड, आपलं स्वराज्य राखणं हे जास्त गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. राणीसाहेब, तुमच्या मनात दुसरा कोणताही विचार आणू नका. अहो, आम्ही छत्रपती जरी असलो तरी शंभूराजांचे बाप आहोत. आमच्या लेकराच्या भावनांशी आम्ही असे कधीच खेळणार नाही. वर्दी गेली आहे ना? हो. सांगितल्याप्रमाणे वागा, कच खाऊ नका. नाही खाणार. अगदीच काही जमलं नाही तर निदान हूला हू तरी करा, नाहीतर ऐनवेळी शस्त्र टाकाल खाली. नानाजी पंत, मोहिमेवर निघण्या अगोदर एकदा जमा खर्च आणि मोहिमेच्या तरतुदीबद्दल बोलून घेऊया. जरूर महाराज. पण महाराज, त्याआधी महत्वाचं बोलायचं होतं. बोला, बसा. नाही महाराज, आहोत आम्ही. हो महाराज, आधी अभय द्यावं. चुकून एखादा शब्द कमी जास्त गेला तर माफी करावी. नानाजी पंत, अहो तुम्ही स्वराज्याचे सूरनीस आहात, अर्थात सचिव. सारखं माफी अभय असलं बोलू नका. बरं, आणि जे बोलायचं आहे ते लवकर आणि स्पष्ट बोला. आम्ही घाईतो. फौजा आता कोणत्याही क्षणी निघतील. महाराज, आम्हालाही मोहिमेवर घेऊन चला. काय कारण? कारण हे काय बोलता तानाजी पंत? मोरोपंत, तुमचं काय म्हणणं? का यांच्याच हो मध्ये हो मिळवण्यासाठी आला आहात इथे? नाही महाराज, म्हणजे का घेऊन जावं आम्ही तुम्हाला दक्षिण मोहिमेवर? एकदा ठरलेली गोष्ट नंतर बदलत नाही हे तुम्हाला चांगलं ठाऊक असतानाही तुम्ही आज हे बोलता आहात? स्वराज्याच्या शिस्तीत बसतं हे? नाही महाराज, परंतु महाराज, तुम्ही इथं नसताना असुरक्षित वाटतंय त्यांना. हो, बरोबर ना पंत? असुरक्षित वाटतं? मोरोपंत, हेच का ते मोरोपंत ज्यांनी प्रतापगडचं युद्ध जिंकण्यात सिंहाचा वाटा उचलला होता? हे मोरोपंत पिंगळे बोलतात, ज्यांनी स्वराज्याच्या अनेक लढाया जिंकताना खूप मदत केली होती. हे मोरोपंत बोलतात, ज्यांना आम्ही या श्रींच्या राज्याचं, त्या रयतेच्या स्वराज्याचा पंतप्रधान अर्थात पेशवा बनवलं. राज्याभिषेकाच्या दिवशी 32 मण सोन्याच्या सिंहासनाच्या पायरीशी बसणारे
तुम्हीच का ते मोरोपंत पिंगळे? महाराज महाराज, आमचे कष्ट, आमची निष्ठा आपणास माहीत. आपण त्याची वेळोवेळी कदरही केली आहे. पण काय? महाराज, मोरोपंत बोलण्यात धजावत नाही, परंतु आम्ही सांगतो, पुन्हा पुन्हा माफी मागून गाराणे घालतो. एक तर आम्हाला दक्षिणेच्या मोहिमेवर घेऊन चला किंवा सेवेतून मुक्त करा. सेवेतून मुक्त?